कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का। समरजित सिंग घाटगे आज कागलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। विधानसभेसाठी उदय सामंत भाजपचे उमेदवार असतील। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचा दावा। सामंतांनी शरद पवार आणि ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा साळवींचा सामंतांवर हल्लाबोल। बिश्नोई गँगच्या गुंडांना तळोजा कारागृहात जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची सूत्रांची माहिती। दाऊद गँगच्या गुंडांकडून आरोपी विकी गुप्ता, सागर पाल यांच्या जीवाला धोका। लाडकी बहीण योजनेला 1 महिन्याची मुदतवाढ। 30 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज। राज्य सरकारचा निर्णय। हिंगोली, परभणी, नांदेडसह अनेक ठिकाणी अजूनही पूरस्थिती कायम। शेकडो हेक्टरवरचं पीक पाण्याखाली। पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी। मराठवाड्यातल्या अतिवृष्टीत 5 जणांचा मृत्यू। नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेंचे आदेश। नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा। तीन दिवसांच्या अतिवृष्टीनं मराठवाड्यात पाणीच पाणी। जायकवाडी धरण कुठल्याही क्षणी भरणार। मांजरा, दुधना, तेरणा धरणाला अजूनही पाण्याची मात्र प्रतीक्षा। हतनूर धरणाचे 18 दरवाजे पूर्णपणे उघडले। 98,000 क्युसेक पाण्याचा तापीत विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पालेभाज्यांच्या दरात रेकॉर्ड ब्रेक वाढ। नाशिकच्या बाजारात कोथिंबीरीची जुडी 450 रुपये तर मेथीची जुडी 250 रुपयांना। काँग्रेसची हरियाणाच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। विनेश फोगटला मैदानात उतरवण्याची चर्चा।